अजित पवार यांचे विमान अपघातात निधन. महाराष्ट्रावर शोककळा. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आज बुधवारी सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार वय 66 यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन्ही वैमानिक आणि 2 कर्मचारी अशा एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45 सुमारास बारामती विमानतळावर घडली. नेमकं काय घडलं? उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारार्थ मुंबईहून बारामतीला येत होते. ते प्रवास करत असलेले VSR व्हेंचर्स या खाजगी कंपनीचे बोंबार्डियर लिअरजेट 45 जातीचे विमान नोंदणी क्रमांक VTSSK सकाळी 8:10 सुमारास मुंबई विमानतळावरून निघाले होते. बारामती विमानतळावर धावपट्टी क्रमांक 11 वर उतरत असताना सकाळी 8:45 सुमारास वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळी विमान अचानक एका बाजूला झुकले आणि जमिनीवर आदळले. जमिनीला स्पर्श करताच विमानात मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच विमानाचे तुकडे होऊन त्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, परंतु आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. नागरी उड्डयन महासंचालनालयाने आणि स्थानिक प्रशासनाने अपघातातील सर्व 5 मृतांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कॅप्टन सुमित कपूर, मुख्य वैमानिक पायलट इन कमांड. कॅप्टन संभवी पाठक, सहवैमानिक को पायलट. विदीप जाधव, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक. आणि पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट. अपघाताची चौकशी आणि संशयास्पद इतिहास. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याचे पथक घटनास्थळी दाखल होत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार VSR व्हेंचर्स या कंपनीचा सुरक्षा रेकॉर्ड यापूर्वीही वादात राहिला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये याच कंपनीच्या आणि याच श्रेणीतील दुसऱ्या एका विमानाला मुंबई विमानतळावर लँडिंग करताना अपघात झाला होता. अवघ्या 3 वर्षात एकाच कंपनीच्या 2 विमानांचा अपघात झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. जनमानसातील आणि विकासाची दृष्टी असलेला एक धडाडीचा नेता आपण गमावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेला वैयक्तिक हानी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामती येथे ठेवण्यात येणार आहे. उद्या गुरुवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.